सामना चालू होण्याच्या आधी आपला प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये येणं गरजेचं असणार आहे, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. येस येस आपला प्रतिनिधी पाठवायचा लगेचच पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये, अन्यथा आपल्याला 2 बॉलची पेनल्टी इथं दिली जाईल. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आली आपल्यापर्यंत. मित्रप्रेम नागाव. येस पुन्हा एकदा सर्व जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा स्पर्धेच्या माध्यमातून. माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग दिवस क्रमांक 5वा. या 5व्या दिवसामधला पहिला सामना मित्रप्रेम नागाव विपक्ष माऊली मोटर्स लोणेरे या 2 संघादरम्यान ही पहिली मॅच पाहायला मिळेल. येस पंचांचा सिग्नल आहे. लेट्स प्ले. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक देण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवर सिद्धेश. पहिला चेंडू अतिशय खोलात टाकलाय. समोरच्या रिजनमध्ये खेळलेले क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एका सिंगल धावेनं संघाचा श्री गणेश झालाय. डावखुरी हाताचा फलंदाज आयकॉन आदेश खडपे आणि त्यांच्या समवेत कल्पेश हाटे. ही सलामीची आघाडीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते टीम मित्रप्रेम नागावकडून. पहा प्रथम नाणेफेक जिंकला. नाणेफेक माऊली मोटर्स संघाने जिंकला होता. केतन भोसतेकर संघाचे संघनायक क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि मित्रप्रेम नागाव या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. या ठिकाणी एक चेंडूचा अद्याप खेळ झाला. एक धाव धावपल करू लागली आहे. श्री गणेश झालाय आजच्या दिवस क्रमांक 5 त्यामध्ये सामना क्रमांक पहिला. येस अजून एका सूचनेकडे आपले लक्ष वेधेल की येणाऱ्या 25 मिनिटांमध्ये आपण आपले 5 षटक संपवायचे आहेत, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. षटकातला पुढचा बॉल यावेळेस हा ट्रॅकर होता, त्याला फेकून दिलंय. 1 बाउन्स सीमा पलीकडे. 4 धावांसाठी कल्पेशच्या बॅट मधून पहिला चौकार. षटकातला पुढचा बॉल यावेळेस हा ट्रॅकर कव्हर वरून पाठवून दिलाय. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. थोडस आउटफिट खराब आणि त्या दरम्यान या 2 धावा आपल्याला धावपल करती पाहायला मिळते. यस पंचांकडे अपील केली आहे. पंचांचा इशारा आलाय. थर्ड अंपायर येस आमचे तिसरे पंच सुद्धा इथे अवेलेबल आहेत. तर लगेचच आमचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. त्याचबरोबर 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम सुद्धा आपल्याला कार्यरत आहे, ते सुद्धा पाहायला मिळते. इथे डिसिजन आहे पेंडिंग. या संपूर्ण दिवसामध्ये पाहायला गेला तर पंचांच्या भूमिकेत आपल्याला अजयजी अभयजी पाटोले सर पाहायला मिळतील. बाला इकोले सर आणि सिद्धू पाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. जेपी पॅनलचे नामवंत पंच
या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला चांगली कामगिरी सुद्धा करताना पाहायला मिळते. येस, अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. येस, चला क्षेत्ररक्षकांना विनंती असेल आपण आपल्या जागेवरती तयार राहायचं आहे. डिसिजन लगेच आम्ही कळवू, जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. येस, नॉट आउट. तिसरे पंचांचा त्यांचा इशारा आलाय, नॉट आउट. आणि या 2 धावा धावपलकावरती जोडल्या गेल्या आहेत. नक्कीच चांगला फटका होता. आउटफील्ड कुठेतरी खराब आणि त्या दरम्यान दुहेरीचा प्रयत्न राहिला आणि या 2 धावा सुद्धा आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. स्वतः संघाचा संघ नाही, कर्णधार आदेश खडपे ऑन स्ट्राईक आपण त्याला पाहताय. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटनं खेळायचं होतं मागच्या रिजनमध्ये, परंतु चेंडूचा कोणताही संपर्क मात्र यावेळेस होत नाही आणि त्या दरम्यान या षटकातला पहिला निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. अद्याप विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावपलकावरती पाहता आपण ती म्हणजेच 8 धावा. बिनबाद 8 सध्याला परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला खेळलं गेलं. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा वेगाने आले. चांगलं क्षेत्ररक्षण त्यावेळी पाहायला मिळालं आणि परंतु त्या दरम्यान 2 धावा अगदी सहजरित्या इथं पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. बघता बघता इथं पहिलं षटक आले संपुष्टात. पहिल्या षटका अखेर धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते, तीच म्हणजे 10 धावा. ऐकूयात एक छोटासा डीजे. संघाचे संघमालक मित्रप्रेम नागावचे गणेशजी उंडरे साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. आणि त्याचबरोबर विनायकजी उंडरे साहेब समाजसेवक तेही इथे उपस्थित झालेले, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूयात. मी पुन्हा एकदा विनंती करतो किरणजी, आपल्या शुभाताने आपण आलेल्या दोन्ही मान्यवरांचं शुभ सन्मान आपल्या शुभाताने आपण इथे करूयात. मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत. यस, कॅमेरामॅनला विनंती करूयात आपण कॅमेरा करूयात. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस, थँक्यू. पुन्हा एकदा लक्ष दिलं दोन्ही संघांच्या संघ नायकांचे की येणाऱ्या 25 मिनिटांमध्ये आपण आपले 5 षटकं संपवायचे, अन्यथा 6व्या षटकामध्ये आपल्याला 4च खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळते क्षेत्ररक्षण करत असताना. याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक पहिलं संपुष्ट आल्यानंतर धावसंख्या आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 10 धावा. बिनबाद 10. आणि षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी आले गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अबुजर दळवी. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी अबुजर वरती विश्वास दाखवलाय. षटकातला पहिला बॉल. ऑन स्ट्राईक असतील कल्पेश हाटे, हे सुद्धा एक मोठं नाव माणगाव टेनिस क्रिकेटमध्ये. एक चौकार देखील आपण त्यांच्या बॅटमधून पाहिलाय. पहिला चेंडू लोअर फुल टॉस, थोडा धीम्या गतीचा चेंडू होता. समोरच्या रिजनमध्ये खेळलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, तिथे चांगली क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय आणि त्या दरम्यान एक सिंगल धाव. नक्कीच पाहायला गेलात ना मित्रांनो, तर पहिल्या षटकामध्ये एकेरी धावेने सुरुवात झाली होती. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा तसंच काहीसं घडतंय, परंतु त्यानंतर कल्पेश हाटेने एक चौकार लगावला होता. यावेळेस स्ट्रायकिंगला आदेश असणार आहे. षटक क्रमांक दुसरा आपण पाहताय. अद्याप धावा धावपलकावरती 11 लगावले आहेत. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहताय मित्रप्रेम नागाव. नक्कीच आजच्या संपूर्ण दिवसाचा विचार केला तर मोठी स्टारकास्ट आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळतील. मोठे मोठे सुपरस्टार या मैदानावरती आज आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर पाहायला गेला तर चांगलं क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळेल. षटकातला पुढचा बॉल. राईट आर्म राऊंड द विकेट आदेशसाठी. पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू, परंतु उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जाताना पाहायला मिळाला आणि त्या दरम्यान आजच्या दिवसातला हा अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. वाईट स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव पलकावरती पाहायला मिळते. 12 धावा. अबुजर हे गोलंदाज आपण पाहताय. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी माऊली मोटर्स या संघाकडून. षटकातला पुढचा बॉल. पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळायचं होतं. गलीजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत सिद्धेश, चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा एक सिंगल धावपलकावरती पाहायला मिळते. नक्कीच विचार केलात ना तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न इथं केला जात आहे,
परंतु यश मात्र तेवढंसं मिळत नाही आहे मित्रप्रेम नागाव संघाला. आणि त्याही पलीकडे पाहायला गेला तर गोलंदाजी चांगली होती. षटकातला पुढचा बॉल ऑन स्ट्राईक कल्पेश. यावेळेस पुन्हा एकदा खोलात टाकलं होतं, हेलिकॉप्टर उडवलंय, वन बाउन्स हेलिकॉप्टर सीमारेषे पलीकडे लँड झालंय 4 धावांसाठी. कल्पेशच्या बॅट मधून आजच्या दिवसातला दुसरा चौकार. ते आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर अद्याप विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे या दुसऱ्या षटकामध्ये. ऑन स्ट्राईक पाहताय कल्पेशसाठी आला. पुन्हा एकदा खोलात टाकलाय, समोरच्या मध्ये खेळलं, क्षेत्ररक्षक होते, चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि बॅकअप सुद्धा देखील चांगलं पाहायला मिळतं. आणि त्या दरम्यान एक धावी होती, थांबावं लागलंय. मित्रप्रेम नागा प्रथम आपण फलंदाजी करत असताना पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती. विदाउट लॉस 18. चांगली सकाळच्या सत्रात आपल्याला सुरुवात पाहायला मिळते. कालच्या दिवसाचा विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये धावा बनवल्या जात होत्या. तब्बल स्पर्धेचा उच्चांक देखील गाठला गेला होता. यावेळेस मोठा फटका खेळायचं होतं. पडल्यानंतर चेंडू बराचसा वेगानं यष्टीरक्षक केतनच्या हातामध्ये जाऊन विसावा घेतलाय. त्या दरम्यान निर्धाव चेंडू पाहायला मिळतो एक. नक्कीच कालच्या दिवसात मित्रांनो 106 धावेचा उच्चांक या स्पर्धेचा गाठला गेला होता सकाळच्या सत्रामध्येच. आणि याही वेळेस सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना कितपत धावा जमावले जातील ना हे पाहण्यायोग्य असणार आहे. मित्रप्रेम नागाव षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी आले तर अंबोजार दळवी. अद्याप चांगली कामगिरी राहिली. नक्कीच एक चौकार देखील आलाय त्यांच्यावरती, परंतु तदनंतर एक सिंगल धावेवरती थांबवून ठेवलेलं आहे. धावसंख्या झाली ती संघाची 18 धावा. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. ऑन स्ट्राईक संघाचा संघनायक कर्णधार आदेश खडपे. पहिला चेंडूला खेळलाय आणि हा पहिला धक्का लागेल. मित्रप्रेम नागाव संघाला एक महत्वपूर्ण फलंदाज आदेश खडपे संघाचा संघनायक मैदानाच्या बाहेर. टीम पुन्हा एकदा लक्ष देईल. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये आपण. हे षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलंय. आपण पाहताय 18 धावा धावपलकवते आणि त्याही पलीकडे एक मोठी विकेट. संघाचा संघनायक मैदानाच्या बाहेर परतलाय आणि यावेळेस संघाचा विरुद्ध संघाचा संघनायक माऊली मोटर्स संघाकडून स्वतः गोलंदाजीसाठी मार्कवर आलाय. मूर एक्सप्रेस केतन भोसतेकर. टेनिस विश्व क्रिकेटतील हे एक सुद्धा मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर संपूर्ण माणगावकरांचं लक्ष वेधून घेतलंय. आणि यावेळेस समोर असणार आहे कल्पेश हटे. तर न्यू बॅटर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये भावेश कोरपे याला नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल मोठा फटका खेळलाय. चेंडू बराच हवेत आहे, वॅकंड एअरमध्ये जाऊन पडेल. त्या दरम्यान एक सिंगल धाव धावपलकर जोडली जाते. नक्कीच या तिसऱ्या षटकाचा विचार केलात ना तर यावेळी सुद्धा पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आले. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी संघाचा संघनायक केतन भोसतेकर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय भावेश कोरपे ऑन स्ट्राईक. आपण त्याला पाहताय. षटकातला पुढचा बॉल यावेळेस कोलात टाकला होता. ऑन साईडला खेळले क्षेत्ररक्षक त्याही ठिकाणी आहेत आणि याही वेळेस एक सिंगल धावेवरती थांबावं लागतंय. नक्कीच पाहायला गेलात मित्रांनो गोलंदाजांचं कौतुक राहील या ठिकाणी. माऊली मोटर्सच्या अचूक टप्पा लाईन आणि वेगानं व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी इथे पाहायला मिळते. मोठे फटके खेळण्यापासून थांबवलं मित्रप्रेम नागावचे या फलंदाजांना. मग आदेश असतील किंवा
भावेश आले जातात किंवा त्यांच्या समवेत कल्पेश. नक्कीच कल्पेशने मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न देखील केलाय. 2 चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलेत. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस चेंज ऑफ द पेस होता हे जाणलं होतं कल्पेशनं. मोठा फटका देखील खेळलाय. क्षेत्ररक्षक आले, चेंडू खाली आणि यावेळेस कोणतेही चुकी करत नाहीये. धक्का क्रमांक अद्यापचा दुसरा. कल्पेश मैदानाच्या बाहेर. येस नो बॅटर इन ॲट नंबर 4 आपण पाहताय प्रशांत उबारे. अंबरले गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. नक्कीच आघाडीची जोडी मैदानाच्या बाहेर गेले. मग कल्पेश असतील किंवा त्यांच्या समवेत आदेश असतील. त्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय भावेश आणि प्रशांत याला. गोलंदाजी मार्कवर संघाचा संघनायक मूर एक्सप्रेस ज्याची ओळख आहे तोच केतन. षटकातला पुढचा बॉल. याही वेळेस थोडा खराब पद्धतीचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळलाय. चेंडून बघता बघता सीमा रेषा ओलांडली आहे. चौकारांसाठी 4 धावा. चोवीस धावा धावपल करते आपण पाहताय. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर आहे. षटकातला पुढचा बॉल प्रशांतसाठी. यावेळेस कोला टाकलाय समोरच्या रेल्वे स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला केतन याचं. आणि नक्कीच त्यावेळी पाहायला गेलात तर कोणती धाव नाही आहे आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 30 चालू असताना अद्याप 5 चेंडूचा खेळ झालाय आणि थोडंसं चांगलं षटक हाताळलं गेलंय केतनच्या माध्यमातून. फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि त्याही पलीकडे एक विकेट सुद्धा आली आहे. यावेळेस पुन्हा एकदा कोला टाकलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी अतिशय वेगानं आले आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते. याही वेळेस तिसरं षटक आलंय संपुष्टात आणि तिसऱ्या षटकाखेर 25 धावा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 1 मिनिटाचा ब्रेक असणार आहे आणि लगेच आपण पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करणार आणि त्याही पलीकडे ऐकूयात एक छोटासा ओमकार डीजे याला. शुभहाताने आपण सन्माननीय प्रफुल्लजी कडपे साहेबांचा शुभ सन्मान आपण आपल्या शुभहाताने करूयात. आज आपण पाहतोय मित्रप्रेम 11 नागावचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण पाहतोय संपूर्ण नागाव गावचे हे प्रतिष्ठित मान्यवर व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर संदेशजी सकपाल साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूयात. त्यांना विनंती करूया व्यासपीठाच्या अगदी समोर या. पुन्हा एकदा या स्पर्धेचे उपाध्यक्ष सतीशदादा भोसले यांच्या शुभात आणि आपण त्यांचा शुभ सन्मान आपण इथून पुढे करतोय. आणि त्याचबरोबर विवा कॉलेजचे प्राचार्य त्याचबरोबर विवा विश्वास सुपरस्टारचे संघ मालक सन्माननीय विवेक ढेपे सर इथे उपस्थित त्यांना विनंती असणार व्यासपीठावरती या. आपले देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण पुन्हा एकदा इथे करूयात आणि मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस थँक्यू सर. षटक क्रमांक 4 आलाय सुरुवात. 4थ्या या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आले. आजच्या दिवसामध्ये विचार केलात ना पहिल्या सामन्यात तर प्रत्येक गोलंदाजानं पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव खर्च केले. 26 धावा आपण पाहताय धावफलकावरती अद्याप. षटक क्रमांक 4 चालू आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते आणि त्या इकडे पलीकडे पाहायला गेलात ना तर थांबवून ठेवलंय मोठे फटके खेळण्यापासून आणि यावेळेस एक झेल घेण्याचा प्रयत्न. नक्कीच प्रयत्न चांगला राहिलाय परंतु झेल मात्र घेतला गेला नाहीये आणि त्या दरम्यान इथे 2 धावा धावफलकावरती आपल्याला ऍड होताना पाहायला मिळत आहेत. या दुहेरी धावेने धावसंख्या पुढे जाते 28 या आकड्यावरती. 28 ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅटिंग करत असताना टीम मित्रप्रेम नागाव. नक्कीच येणाऱ्या चेंडूमध्ये मोठे प्रहार करावे लागतील. एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. मोठे फटके देखील आपल्याला इथून खेळावे लागतील. षटकातला पुढचा बॉल
धीम्या गतीचा चेंडू होता, फुल टॉस पद्धतीचा, त्याला फेकून दिलंय, लॉंग लेग बाउंड्री लाईन बाहेर, 6 धावांसाठी षटकार. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी अबोजा दळीवरती विश्वास दाखवला. पहिल्या चेंडूवरती नक्कीच सिंगल धाव खर्च केली, परंतु तदनंतर मात्र फलंदाज भावेश कोरपेनं हल्ला चढवलाय. मोठा फटका आला त्याच्या बॅट मधून येणारा पुढील चेंडू. याही वेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं, संपर्क तितकासा होत नाहीये आणि त्याही दरम्यान हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कमबॅक पद्धतीचा चेंडू म्हणायला काहीच हरकत नाहीये. अबोजारनं दुसरं षटक हाताळलं होतं, त्या दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याही पलीकडे एक विकेटची घेतली होती. त्यानंतर पुन्हा एकदा संघानं विश्वास दाखवला, त्याच्यावर चौथं षटक हाताळण्यासाठी आलाय. षटकातला पुढचा बॉल यावेळेस कोलाट टाकलाय, बॅटची कडा लागले, स्वतः यष्टीरक्षक केतन आलाय चेंडू खाली आणि याही वेळेस अजून एक धक्का लागतोय मित्रप्रेम नागाव संघाला. एक महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर. डीजे चला थोडं फास्ट घ्यायचं विनंती असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, ज्यांचं नाव आहे सनील शिर्के. नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 आकड्यावरती. 34 ऑन स्कोर कार्ड आपण पाहताय. षटक क्रमांक 4 आलाय. चौथ्या षटकामध्ये आता 5 चेंडूंचा खेळ झाला. नक्कीच एक मोठा फटका देखील आला होता भावेशच्या बॅटमधून, परंतु तदनंतर त्याला माघारी परतवलंय. याही वेळेस धीम्या गतीचा चेंडू, तो सुद्धा मोठा फटका खेळलाय आणि याही वेळेस काय घडतंय तर वन बाउंड चेंडून सीमारेषा ओलांडली आहे. 4 धावांसाठी आलाय हा चौकार. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. नक्कीच या 12 चेंडूमध्ये कशा पद्धतीने धावा जमवल्या जातील, कितपत धावांचं टार्गेट सेट केला जाईल ना, ते आपल्याला पाहायला मिळतील. प्रशांत आणि सनील ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते फलंदाजी करत असताना मित्रप्रेम नागाव संघाकडून. यानंतर होणार सुद्धा सामना, एक मोठी मॅच, एक मोठी लढत पाहायला मिळेल आपल्याला. एका बाजूला विश्वा सुपरस्टार, त्यांच्या विरुद्ध श्री समर्थ कृपा कुरवडे आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5 ला इथे सुरुवात होईल. येस, गोलंदाजी मार्कवर पाहता आपण डावखुरी हाताचा गोलंदाज सागर शिंदे याला, मॅन फ्रॉम उणेगाव. षटकातला पहिला बॉल. नो चेंडू, पंचांनी नो घोषित केलाय. येस, दंडित केलंय पंचांनी. पहिला चेंडू खराब पद्धतीचा इथे आपल्याला पाहायला मिळाला. येस, पंचांनी दंडित केलंय. नो चेंडू. येणारा चेंडू हा फ्रीड स्वरूपाचा असेल. ऑन स्ट्राईक पाहते आपण प्रशांत उबारी या फलंदाजाला. सागरचा पुढचा बॉल फ्रीड स्वरूपाचा आणि यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर, समालोचन कक्षाला सलामी देणारा सिक्सर.
हा मैदानाच्या आतमध्ये आमचे पंच सिद्धूपाजी पुन्हा एकदा सर्वांचं आपलं लक्ष आपल्याकडे वेधून घेताना आगळ्या वेगळ्या पद्धतीने षटकातला पुढचा बॉल यावेळेस पुढे टाकलं होतं, यावेळेस बॅक टू बॅक दुसरा बिग हिट सिक्सर. पहा इथे बक्षिसांची लयलूट पाहायला मिळते. या संघाचे संघ मालक तुकारामजी उंडरे साहेब यांच्या माध्यमातून सलग तिसरा षटकार आला तर तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. फलंदाजाचं नाव आहे प्रशांत उभारे. इथून पुढे कमबॅक केलाय फलंदाजी करत असताना मित्रप्रेम नागाव संघानं सागरवरती मात्र हल्ला चढवला गेलाय. नक्की षटकारांची हॅट्रिक होईल का इथे आपल्याला पाहायला मिळेल की गोलंदाज कमबॅक करेल. षटकातला पुढचा बॉल सागर. याही वेळेस पहा चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर जाताना उजव्या एसटीच्या पाहायला मिळाला आणि त्या दरम्यान हा अवांतर स्वरूपाचा चेंडू आहे. नक्कीच अजूनही फ्री 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारण्याची संधी अजूनही चालू असणार आहे. षटकातला पुढचा बॉल सागर टू प्रशांत. याही वेळेस समोरच्या कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आले. एक धाव वेगाने दुहेरीचा प्रयत्न राहिलाय आणि दुहेरीचा प्रयत्न कुठेतरी अंगलट येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि रनआउट स्वरूपात प्रशांत सारखा एक महत्वपूर्ण फलंदाज आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. डीजे येस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय योगेश. सागर इथून पुढे कशा पद्धतीने कमबॅक करेल ना ते पाहायला मिळेल. प्रशांत सारखा महत्वपूर्ण फलंदाज रनआउट स्वरूपात माघारी परतवलाय. षटकातला पुढचा बॉल योगेश साठी यावेळेस कोलाट टाकला होता. त्यावेळेस कव्हर मध्ये पुन्हा एकदा अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात वैभव दादा टेंबे. चांगलं क्षेत्ररक्षण याआधी सुद्धा केलं होतं. रनआउट स्वरूपात फलंदाजाला माघारी परतवलं होतं आणि याही वेळेस एका सिंगल धावेवरती थांबवून ठेवलंय. ऑन स्ट्राईक आपण पाहताय सनीले फलंदाज. षटकातला पुढचा बॉल सागरवरती मात्र हल्ला चढवला गेलाय. 2 षटकार देखील आले परंतु त्यानंतर कमबॅक केलंय. षटकातला पुढचा बॉल याही वेळेस कमबॅक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर बराचसा चेंडू बाहेर निघाला आणि त्या दरम्यान हा एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54 या आकड्यावरती. 54 ऑन स्कोर कार्ड. षटकातला पुढचा बॉल यावेळेस कोलाट टाकलं. हा सुद्धा कमबॅक पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या षटकाचा विचार केलात ना 2 षटकार वगळता चांगली गोलंदाजी केली सागरने. नक्कीच बघता बघता 5वं षटक देखील इथं आलंय संपुष्टात. 5 षटका अखेर धावसंख्या धावपलकृती पाहायला मिळते ती म्हणजे 54 धावा. चला जास्त वेळ खर्च नाही करायचा आहे आणि त्याही पलीकडे ऐकूयात छोटासा डीजे ब्रेक. पहा यानंतर सुद्धा आजच्या दिवसातली सामना क्रमांक दुसरा एक मोठी मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला विश्वा विवाह सुपरस्टार त्यांच्या विपक्ष श्री समर्थ कृपा कुरवडे. एका बाजूला आपल्याला परशुराम अंधेरे त्यांच्या विपक्ष महेंद्र अंधेरे. हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. या दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण 6वं षटक संपल्यानंतर लगेचच टॉस का बॉस मध्ये यायचं आहे दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी. पुन्हा एकदा लक्ष वेधेल आपल्या दोन्ही संघांच्या संघनायकांचं. परशुराम अंधेरे आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळतील
महेंद्र अंधेरे. यस, षटक क्रमांक 6 स्लॉग ओव्हरचं षटक. पहिला बॉल. यावेळेस हा ट्रॅकर मोठा फटका खेळलाय. चेंडू बराच काळ हवेत स्वतः गोलंदाज चेंडू खालीत आणि चांगला असा झेल पकडलाय. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर आपल्याला जाता पाहायला मिळतो. अद्यापचा धक्का क्रमांक हा 5वा. पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट सुद्धा मिळाली आहे. षटकातला पुढचा बॉल. धावसंख्येचा विचार केला तर 54 धावांवरती कुठेतरी धावफलक आता थांबलेलं स्थिरावलेलं पाहायला मिळते. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस कोला टाकलाय. समोरच्या रिजन मध्ये खेळलं क्षेत्ररक्षक आहेत अतिशय वेगाने आले आणि खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा झालाय मित्रप्रेम नागाव संघाला. 4 धावा संघाच्या खात्यात जमा होताना पाहायला मिळतील. येस, थँक्यू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 58 या आकड्यावरती. अजूनही शेवटच्या षटकाचा विचार केला तर अद्याप 3 चेंडूंचा खेळ झालाय. 4 धावा खर्च केल्यात आणि त्याही पलीकडे करणनं 2 विकेटसही घेतल्यात. अजूनही या पहिल्या इनिंग मध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 3 चेंडूमध्ये कितपत धावा जमावले जातील अद्याप विचार केला तर सागर वगळता बाकी सर्व गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं या पहिल्या इनिंग मध्ये. यावेळेस साफ ट्रॅकर होता. पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक याही वेळेस चेंडू काढले आलेत आणि हा बॅक टू बॅकचा दुसरा विकेट. पुन्हा एकदा लक्ष वेधेल यानंतर होणारा सामना क्रमांकाच्या दिवसातला दुसरा. विश्वविवाह सुपरस्टार विरुद्ध श्री समर्थ कृपा कुरवडे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण लगेचच तयार राहायचं आहे. परशुराम अंधेरे आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळतील महेंद्र अंधेरे. नावे गावाला बिलॉंग करणारे दोन्ही सुपरस्टार आपल्याला यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. चला, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे आणि ऑन अ हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतील करण जांभरे, मॅन फ्रॉम रेपोली. यावेळेस पहा चांगल्या पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावा घेतला. चांगलं षटक हाताळलंय. नक्कीच या आधीच्या षटकाचा विचार केलात ना मित्रांनो तर सागरने थोड्याशा धावा खर्च केल्या होत्या परंतु करणनं मात्र इथं थांबवून ठेवलंय. पहा मुंबईवरून खास तो आपल्या माऊली मोठ्या संघासाठी खेळण्यासाठी तर या मैदानात उपस्थित राहिलाय. यावेळेचा फुलटॉस पद्धतीचा चेंडू खराब पद्धतीचा आणि त्याला फेकून दिलंय सीमारेषा पार. 6 धावांसाठी आलाय हा दणदणीत खणखणीत षटकार. 64 धावांचं आव्हान असणार आहे. क्षमाशामी 64 धावा धावफलकावरती लगावल्यात प्रथम फलंदाजी करत असताना मित्रप्रेम नागाव आणि 65 धावांचं आव्हान असणार आहे. आणि त्याही पलीकडे आपण पाहणार आहोत या नंतर होणाऱ्या सामना क्रमांक 2चा टॉस. संजय शिंदे सर त्यांना विनंती करेल आपण टॉस्का बॉक्स मध्ये त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांना सुद्धा विनंती असेल. यानंतर होणारी आजच्या दिवसातली सामना क्रमांक 2 विश्वविवाह सुपरस्टार विरुद्ध श्री समर्थ कृपा कुरवडे.
यश उपस्थित मान्यवर निवेदजी शिर्के यांची सुद्धा उपस्थिती लाभली आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं खूप सारं स्वागत. नंदुशेठ वाडवल यांना विनंती करेल त्यांचं सुद्धा इथं मान सन्मान करायचा आहे. या साहेब आपण सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत असेल. येस कॅमेरामॅनला विनंती करेल आपण सुद्धा हे चित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपायचं आहे. मान्यवरांचा स्वागत समारंभ आपण सुद्धा इथे पाहतोय. चला दोन्ही कॅप्टनचं पुन्हा एकदा लक्ष देईल. परशुराम अंधेरी आणि महेंद्र अंधेरी आपण लगेचच टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. यस थँक्यू. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बोलूया जिथे मान्यवरांना विनंती करूयात भारतजी हुंडरे साहेब आणि त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत नागाव सदस्य निवेदजी शिर्के साहेब देखील उपस्थित. त्यांना देखील विनंती करूयात. आपण या आपल्या शुभ हाताने आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. येस दोन्ही कॅप्टनचं लक्ष वेधूयात आपण या त्वरित. मधल्या इनिंगच्या ब्रेकमध्ये टॉस होणं हे फार गरजेचं आहे. येस चला बोथ कॅप्टन्स परशुराम आणि त्याचबरोबर महेंद्र विनंती असणारे आपण या मान्यवरांच्या शुभ हाताने आपण या मॅचचा टॉस आपण इथे करणार आहोत. येस बोथ कॅप्टन्स आपण वेळ खर्च न करता आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. एक मोठी मॅच संपूर्ण मानगाव तालुक्याचं लक्ष आता या मॅच कडे असेल. कारण का एका साईडला पाहायला मिळते ते म्हणजे महेंद्र अंधेरे रन मशीन आणि दुसऱ्या साईडला अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळते ते म्हणजे परशुराम अंधेरे हेलिकॉप्टर बॉय मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन खेळताना पाहायला मिळतील. येस चला विनंती असणारे बोथ कॅप्टन्स आपण या तोपर्यंत आपण निवेदजी शिर्के साहेबांच्या समवेत जोडूयात. ते सदस्य देखील आहेत आणि आपण त्यांना इन्व्हाइट केलंय. तर त्यांना विचारूयात कसं वाटतं हे संपूर्ण आयोजन आणि आमच्या संपूर्ण आयोजन टीमने घेतलेली ग्रामीण खेळाडूंसाठी एकत्रित आणणारी स्पर्धा मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 बद्दल कसं सांगाल, काय वाटतंय? सर्वप्रथम मानगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग सर्व खेळाडूंना शुभेच्छा. आणि अतिशय उत्तम प्रकारचं नियोजन आहे. कारण आम्ही क्रिकेट खेळत असताना एक 100 ते 200 रुपयाची बक्षीस असायची आणि पूर्ण 2 दिवस ते 3 दिवस आम्ही प्रत्यक्ष त्या पारितोषिकसाठी तडफडत असायचो. पण आता बघितलं तर खूप भरारी घेतलेली आहे प्रीमियर लीगनी. आणि अशाच प्रकारे भरारी आपल्या जे समायोजक आहेत त्यांनी त्याच्यासाठी पण उत्तम प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. आणि असंच सहकार्य आपल्या ग्रामीण असोसिएशनमध्ये होत राहो हेच आमच्याकडून शुभेच्छा सर्वांना. येस धन्यवाद. आपण वेळ थोडासा आपल्याकडे कमी आहे. येस बोथ कॅप्टनचा इन्व्हाइट कुठे परशुराम आपण इथे महेंद्र आपण इथे आहेत. टॉस आपण इथे करूयात मान्यवरांच्या शुभ हाताने. येस महेंद्रांचा कॉल असेल. हेड इट इज कॉल त्यांनी केलाय आणि आपण पाहतोय येस हेड आलाय. नाणेफेकीचा कौल महेंद्र यांच्या बाजूने गेलाय. महेंद्र डिसिजन काय असेल? नक्कीच आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करू. समोर परशुराम आहेत. त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही किती वेळा खेळलात आणि त्याच्याबद्दल खेळत असताना किती वेळा जिंकलात, काय सांगाल? नक्कीच आम्ही एकाच टीममधनं खेळतो. आम्हाला दोघांना पण आमचे प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट माहिती आहे. तर नक्कीच आम्ही त्याप्रमाणे प्लॅन केलाय. आता बघू. आम्ही रोहित गंभरे आहे आमच्याकडे. बघूया आता किती सक्सेस होतोय. येस आणि या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. परशुराम एकीकडे आपल्याला पाहायला मिळतील टॉस हरलेत. प्रथम तर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. फिल्डिंग त्यांनी चूज केली आहे. बॅटिंग करत असताना महेंद्र समोर आहेत. तुम्हाला माहिती आहे भरपूर धावा त्यांच्या बॅटमध्ये येतात. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 90-100 रन मारायचा प्रयत्न करू. येस आणि संघ मालकांनी विश्वास दाखवलाय. विवेक ढेपे सर आहेत. साधारण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ पाहायला मिळतो. काय सांगाल संघ मालकाबद्दल? मला त्यांनी चान्स दिला खेळायला. त्याच्यामुळे मला येस तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. पहिला मॅचचा आपण इथे टॉस केलेला आहे. दुसरा मॅचचा पहिला मॅचचा आनंद आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊयात. येस थँक्यू. येस समालोचन कक्षामध्ये सुद्धा आपण करूयात बदल. ऐकूयात माणगावचा गोड आवाज संजयजी शिंदे सर यांना आजच्या या उत्तर दर्जा इनिंग मध्ये येस सामन्याला सुरुवात करायची आहे. थँक्यू.
पाहतोय एक दमदार दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व आपण पाहतोय. मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिली दिवस क्रमांक 5वा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका साईडला मित्रप्रेम 11 नागाव संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय माऊली मोटार्स लोणेरे मैदानाच्या आतमध्ये. काही वेळ आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं. पहा प्रथमतः बॅटिंग करत असताना मित्रप्रेम नागाव या टीमनं धावा बनवल्या त्या म्हणजे 64-65 धावांचा. इथून पुढे करायचंय पाठलाग आणि 65 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे माऊली मोटर्स लोणेरे टीम कडून पहिलगावाला बिलॉंग करणारे सिद्धेश कोरपे आणि पहिल्या बॉलवरती त्यांनी आसमान दाखवलं. ओ ह्याही वेळेला खुल्या टप्प्याचा बॉल फटका फसलाय. खेळाडू वेगानं भावेश तिथे होते आणि त्याच वेळेला बॉलच्या पर्यंत नाही पोहोचू शकले. क्विक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे कंप्लीट झाली. एंड तिथे चेंज होताना पाहायला मिळाला आणि सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या ही धावपळीवरती पाहायला मिळाली ती म्हणजे 7. या आकड्यावरती आपण टीमची धावसंख्या पाहतोय. एका साईडला सिद्धेश कोरपे, दुसऱ्या साईडला टीमची कर्णधार आपण पाहतोय ते म्हणजे केतन भोसतेकर. मूर गावाला बिलॉंग करणार आहे आपण पाहतोय हे खेळाडू. संपूर्ण दक्षिण रायगड विभागामध्ये त्यांचा खेळ आपण पाहिला. मानगाव प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये बेस्ट बॉलरचा अवॉर्ड त्यांच्याकडे पाहायला मिळाला आणि तेच ॲज अ कॅप्टन म्हणून आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता दाखल झालेत. बॉन ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आदेश. हो याही वेळेला खुल्या टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह वार मिळाला. बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोप. केतन भोसतेकरचा आता पहिला वार. बॉल सीमा पार चौका. क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आपण पाहतोय संघाचे कॅप्टन आलेत आणि याही खेळाडूची चर्चा संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये राहिली आहे. परंतु आता ग्रामीण खेळाडूंच्या मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आता कशा पद्धतीचा खेळ होईल तेही पाहावं लागेल. हो यावेळेला फुल टॉस फुल टोल वसूल केलाय. खराब पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. बॉलने सीमारेषा गाठली जरूर परंतु पंचांचा इशारा अजूनही आपल्यापर्यंत आता येताना पाहायला मिळतील. हा बॉल 1 बाउन्स गेला की अगदी सीमारेषा डायरेक्टली तिथे ओलांडली आहे तेही पाहावं लागेल. परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेल्या. येस आणि इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. पोहोचले ती म्हणजे 17 या आकड्यावरती. एका साईडला आपण पाहतोय माऊली मोटार्स लोणेरचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळेल तर एका साईडला मित्रप्रेम 11 नागावचा संघ. आज संपूर्ण नागावचे प्रेक्षक संपूर्ण मान्यवर आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. आपल्या टीमला सहकार्य करण्यासाठी तेही मैदानाच्या आपण पाहतोय बाहेर आता इथून पुढे पाठिंबा देण्यासाठी तेही सज्ज झालेत. पाठलाग करायचंय 65 धावसंख्येचा. षटकातील पुढचा बॉल. हो यावेळेला स्विच हिट खेळायचं होतं परंतु त्याही वेळेला टायमिंग प्रॉपर होत नाहीये. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट येताना पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिला इथून पुढे येईल संपुष्टात आणि टीमची धावसंख्या ही धापावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचले ती म्हणजे 18 या आकड्यावरती आपण पाहतोय. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि त्याच वेळेला पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 65 धावसंख्येचा आणि 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मॅडनरी पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं अगदी चांगल्या पद्धतीने राहिलाय. बॅटिंग करणारा संघ माऊली मोटार्स लोणेरे या टीमच्या बाजूने गेलाय. चांगली सुरुवात झाली. 18 धावा खर्च केल्या. चला त्वरित आपण मॅचला इथून पुढे सुरुवात करायची आहे कारण की आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. त्याच कारणाने विनंती असणार की आपण 6-6 षटकांचे मॅचेस हे कशा पद्धतीने होतील त्याचा आपण इथून पुढे विचार करणार आहोत आणि त्यामुळे विनंती करतोय आपण थोडीशी घाई करा आणि मॅचला इथून पुढे लगेच सुरुवात करून घेऊयात. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय मित्रप्रेम 11 नागाव या टीम कडून आपल्याला पाहायला मिळतील. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरं नवीन गोलंदाज आपण पाहतोय. नागाव गावाला बिलॉंग करणारे सनील शिर्के मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर नागाव गावचे संपूर्ण प्रतिष्ठित मान्यवर व्यासपीठावरती आहेत आणि यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं याच वर्षामध्ये पाहिलं अगदी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक अगदी आपण पाहायला गेलं तर नागाव या गावामध्ये आपल्याला भव्य दिव्य पाहायला मिळालं आणि तो खूप संपूर्ण मानगावकरांसाठी अभिमानाचा क्षण होता आणि तो आपल्या जवळच्या असलेल्या नागाव गावामध्ये पाहायला मिळालं. त्यांचं देखील संपूर्ण नागाव गावचं खूप सारं कौतुक असणार आहे. 6व्या मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसऱ्यासाठी सनील शिर्के आलेत. पहिला बॉल आपण पाहतोय थोडासा खराब पद्धतीने हाताळला गेला. व्हाईट बॉलचा इशारा आला. इथून पुढे पहा बराचसा धावा अजूनही पाहिजे, त्यामुळे कमबॅक करावा लागेल. कुठेतरी एक ब्रेक थ्रू मिळावं लागेल. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळावे लागतील. पहिलीच मॅच आहे. ग्रामीण खेळाडूंना एकत्रित आणणारी स्पर्धा मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग पाहतोय. हो या वेळेला लोअर फुल टॉस आपण पाहतोय. स्लॉक स्वीप. याही वेळेला बॉल दन 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 करत सीमा रेषेच्या पलीकडे केतन बोस्तेकरच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. पाहतोय बिनबाद अद्यापर्यंत बॅटिंग चांगली सुरुवात झाली आहे. केतनला गोलंदाज म्हणून आपण सातत्याने या संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये आपण सातत्याने पाहत असतो, परंतु यंदाच्या अंगामध्ये केतनने बॅटिंग ही दमदार केली आहे आणि स्वतःला इम्प्रूव्हाइज केले त्याने. पुढचा बॉल. हो या वेळेला बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. पंच पॉवरफुल वेगानं बॉल आपण पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेने जात होता, परंतु त्याही पलीकडे थोडीशी आउटफील्ड खराब असल्या कारणाने तरी सुद्धा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. आणखीन एक केतन बोस्तेकरच्या बॅटमधून हा तिसरा चौकार. दोन बॅटर अगदी चांगल्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीने सेट झालेत आणि त्यांना कुठेतरी आता इथून पुढे थांबवावं लागेल. आता कशा पद्धतीची रणनीती असेल तेही पाहावं लागणार आहे. षटक क्रमांक दुसरा अद्याप चालू आहे. 2 बॉल वरती 2 चौकार आलेत. टीमची धावसंख्या वेगानं 27 आकड्यावरती 27. पुढचा बॉल. हो याही वेळेला लोअर फुल टॉस आपल्याला पाहायला मिळाला. त्याही वेळेला आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु या वेळेला इथे थांबवलं गेलं आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आता बऱ्याचशा वेळानंतर येताना पाहायला मिळतोय. आजचा संपूर्ण दिवस या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असेल, परंतु कालचा दिवस आज संपूर्ण भारतासाठी आपल्याला पाहायला मिळाला ते म्हणजे माजी पंतप्रधान अगदी 2 टर्म असणारे मनमोहन सिंग हे आपल्यातून निघून गेले आणि अखेरचा दिवस त्यांचा कालचा आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या वतीनं त्यांना देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूयात. हो या वेळेला ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशाला गवस निघालणारा गगनभेदी गगनचुंबी आणखीन एक वार सीमा पार षटकार. आजच्या दिवसाला इथे सुरुवात झाली आहे दमदार. हा ट्रेलर आहे. पिक्चर अजून आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे मॅच क्रमांक 2 साठी संपूर्ण प्रेक्षक वर्ग वाट पाहत आहेत. 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीवरती देखील प्रेक्षक वर्गांची गर्दी पाहायला मिळते. या वेळेला आपण पाहतोय फटका फसलाय. टॉप एज अँड टेकन. बॅटर हॅज बीन डिपार्ट्स. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का. केतन बोस्तेकर संघाचे कर्णधार इथून पुढे मैदानाच्या बाहेर. ब्रेक थ्रू आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे 33 आकड्यावरती पहिली विकेट इथून पुढे मैदानाच्या बाहेर गेली आहे आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. अबुजर दळवी साई गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू अगदी आपण पाहायला गेला तर मागच्या काही महिन्यामध्ये परदेशी गावाला होता, परंतु या महिन्यामध्ये तो आपण पाहायला गेला तर भारतामध्ये दाखल झाला
आणि टेनिस बॉल क्रिकेटवरती असणारं प्रेम त्याला आज पुन्हा एकदा आपल्या माय देशामध्ये घेऊन आले आणि आता मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग खेळण्यासाठी तेही सज्ज होतील. याही नावाची चर्चा आपण पाहायला गेलं तर मागच्या 2 हंगामामध्ये पाहायला मिळाली. गोलंदाजी करत असताना चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आणि त्याच वेळेला आता संपूर्ण जबाबदारी ही बॅटिंगवरती असणार आहे. केतन भोसलेकर यांनी ऑक्शनमध्ये त्यांच्यावरती विश्वास दाखवला, आपल्या टीममध्ये त्यांना सामील करून घेतलं आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. षटकातील पण पाहतो ते म्हणजे शेवटचा बॉल. ओयाबीला हलक्या हाताने फक्त ग्लान्स केले, पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. षटक क्रमांक दुसरं इथून पुढे येईल संपुष्टात. टीमची धावसंख्या ही तपाक होती पाहायला मिळते ती म्हणजे 34 या आकड्यावरती 34 विथ लॉस ऑफ 1 विकेट. इथून पुढे 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ माऊली मोटर्स लोणेरे या टीमला गरज असणार आहे ती म्हणजे 31 धावसंख्येची. 24 बॉल 31 ची गरज. चला टीम मीटिंग कोणती घेऊ नका, आपण षटक क्रमांक 3 नंतर छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. मी पुन्हा एकदा लक्ष वेधून आदेश कडपे टीमचे कॅप्टन, आपण टीम मीटिंग घेऊ नका, त्वरित इथून पुढे मॅचला सुरुवात करायची आहे. यस, टायमर देखील आपण इथे सेट केला गेलाय, अन्यथा तुमचाच लॉस होऊ शकतो. आणि त्याचबरोबर आज जर तुम्ही जिंकलात तर मग शेवटच्या सत्रामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हालाच मॅच खेळायची आहे आणि मग कमी षटकांचे मॅचेस होतात. त्याचबरोबर सातत्याने बॅड लाईटच्या अपील मैदानाच्या आतमध्ये केले जातात. तसं काहीसं घडावं नाही म्हणून आपण ही काळजी आपण घेतोय आणि लवकरात लवकर मॅचला इथून पुढे सुरुवात करायची आहे. 12 बॉलचा खेळ समतांतर टीमची धावसंख्या तपाकवरती पाहायला मिळते ती म्हणजे 24. षटक क्रमांक तिसरं हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम मित्र प्रेम 11 नागाव या टीम कडून उसरगर गावाला बिलॉंग करणारे हितेश ढेपे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक तिसरं हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. हितेशला आता इथून पुढे कमबॅक करावा लागणार आहे. पहिला बॉल आपण पाहतोय त्याही वेळेला इथे पंचांचा इशारा नो बॉलचा येताना पाहायला मिळतोय. येस, आपण टीव्ही अंपायरची इथून पुढे घेणार आहोत मदत. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यू असणार आहे, जिथे आपल्या समवेत जोडले जातील बाळा इकाळे सर, मॅन फ्रॉम कल्याण. ते आता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. जेपी पॅनलचे हे संपूर्ण पंच आपल्या संपूर्ण दक्षिण रायगड विभागामध्ये सातत्याने कामगिरी करताना पाहायला मिळतात. मग ते अभय पाटोळे सर असतील मॅन फ्रॉम अंबरनाथ, त्याचबरोबर बाळा इकाळे सर टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात मॅन फ्रॉम कल्याण, आणि त्याचबरोबर सिद्धू पाजी मॅन फ्रॉम आपण पाहतोय सांगली जिल्हा. आणि आपण 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीची इथून पुढे घेतोय मदत. तिथे ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील रिप्लेसाठी रुचिर म्हात्रे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला अगदी स्पष्ट चित्र जे काही मैदानाच्या आतमध्ये घडले ना ते आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून. त्यांचं देखील कौतुक असणार आहे. अगदी चांगल्या दर्जाची क्वालिटी त्यांच्या माध्यमातून सातत्याने मेंटेन करताना पाहायला मिळतात. आणि या अंगामध्ये त्यांचे देखील 24 लाईव्ह इव्हेंटचे 3 लाख सबस्क्राईब हे आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळाले. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत पुढच्या वाटचालीसाठी. आणि डिसिजन पेंडिंग आपण अजूनपर्यंत पाहतोय महत्वाचा असणार, कारण का आजचा दिवस ही स्पर्धाच मुळात पाहायला गेला तर फार महत्वाची आहे. कारण या स्पर्धेने संपूर्ण मानगावकरांचं लक्ष वेधलंय. गावागावामध्ये नाक्यानाक्यामध्ये दुकानामध्ये आपण एकच चर्चा सध्याच्या घडीला या आठवड्यामध्ये आपण पाहतो ते म्हणजे मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग पर्व पहिलेच हा मानाचा करंडक कोणाच्या नावावरती जाणार त्यासाठी ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. डिसिजन पेंडिंग अजूनही आहे. आपण इथे आता पाहूयात डिसिजन काय येईल, कारण का संपूर्ण खेळाडूंच्या नजरा, संपूर्ण प्रेक्षक वर्गांच्या नजरा टीव्ही अंपायरच्या. येस, इट इज फेअर बॉल. म्हणजे इथून पुढे आता रिव्ह्यू गमवलाय ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या टीमनं तुम्हाला इथून पुढे रिव्ह्यू मिळणार नाहीये या इनिंग मध्ये, त्याची देखील आपल्याला नोंद घ्यायची आहे. येस, पंचांचा रिव्ह्यू होता का? येस, ओके, पंचांचा रिव्ह्यू होता, त्यामुळे रिव्ह्यू अवेलेबल असणार आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला, याची देखील आपण नोंद घेऊयात. येस, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालं. अबूसर दळवी स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. पुढचा बॉल
हो हाफ ट्रॅकर बॅटची कडा घेतली आहे त्याही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल. इथून पुढे कमबॅक व्हायला सुरुवात झाली की काय आता तेच पाहावं लागणार आहे. 24 मध्ये बनवायच्या होत्या त्या म्हणजे आपण पाहतोय 31 धावा आणि आता इथून पुढे 2 डॉट बॉल आलेत म्हणजे 22 बॉल आणि जिंकण्यासाठी ही पहिली मॅच 31 धावसंख्येची गरज अजूनही असणार आहे. हो ह्याही वेळेला आपण पाहतोय फटका फसलाय. खेळाडू येतोय वेगानं. लॉंगॉनचा खेळाडू कॅच तिथे कंप्लीट केलीच जाईल आणि इथून पुढे दुसरा धक्का हा ब्रेक थ्रू आपल्याला येताना पाहायला मिळाला. दुसरा धक्का मैदानाच्या बाहेर जाईल. टीम मीटिंग घेऊ नका. पुन्हा एकदा मॅचला इथून पुढे सुरुवात करायची आहे. दुसरा धक्का मैदानाच्या बाहेर गेलाय. पहा षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी इथेच टेपे आले. उसरगर गावाला बिलॉंग करणारे हे खेळाडू आणि पहिले 2 डॉट बॉल हाताळल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती अबुजर यांना मैदानाच्या बाहेर पाठवलं. म्हणजे 3 बॉलमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. विकेट त्यांनी प्राप्त केलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपला पाहा मिळतो 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल झालाय. वैभव टेंबे आपण पाहतोय. ओहो खोलवर टप्प्याचा बॉल. याही वेळेला फटका बसला. खेळाडू वेगाने येतोय. कॅच घेण्याचा प्रयत्न चांगले राहिले होते. अगदी धावत सुटले होते परंतु त्याही वेळेला बॉल पर्यंत नाही पोहोचू शकले आणि एक सिंगल. याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली. टीमची धाव संख्या ही धाबावरती आपण पाहतोय ती म्हणजे 35. इथून पुढे गरज असणारी ती म्हणजे 30 धाव संख्येची आणि बॉलचा खेळ बाकी असेल तो म्हणजे 20 बॉल. जिंकण्यासाठी 30 धाव संख्येची गरज. सामना सोपा वाटतोय परंतु तेवढा सोपा नाहीये कारण का मित्रप्रेम 11 नागाव संघाकडे देखील गोलंदाज आहेत आणि त्यामुळे सामना पहिलाच मॅच हा अगदी शेवटपर्यंत जाईल यात मात्र शंका नाहीये. डावखुरा आताचा बॅटर पण पाहतोय ते म्हणजे सिद्धेश कोरबे. ओहो याही वेळेला आपण पाहतोय एक ब्लँक स्ट्रोक घ्यायचं होतं. अगदी बॅट वेगानं फिरवली होती परंतु डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. पहा इथेच जेपेने अद्यापर्यंत 5 बॉलचा खेळ केलाय. धाव खर्च केली आहे ती फक्त आणि फक्त एक विकेट नावावरती मिळवली. एकदा जोरात टाळ्यांचा गजर करूयात. इथेच झेपे मॅन फ्रॉम उसरगर काय गोलंदाजी राहिली आहे. शेवटचा बॉल अजून इथून पुढे येणं बाकी असणार आहे. 19 बॉल 30 ची गरज आहे. थोडेसे थांबलेत. रनवे मध्ये बिघाड झाले आणि पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती येतील. त्यांना माहिती आहे एक बॉल इथून पुढे फार महत्वाचा असणार आहे कारण ही स्पर्धा फार मोठी आहे. ग्रामीण खेळाडूंना एकत्रित आणणारी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि पहिलं पर्व हे नेहमीच सर्वांच्या लक्षात राहतं. त्यामुळे पहिल्या पर्वामध्ये आपली कामगिरी चांगली करावी लागेल. याही वेळेला आपण पाहतोय बॉल पाठीमागच्या दिशेने खेळाडू आहेत वेगानं धावतायत. बॉलचा पाठलाग करतायत परंतु बॉल तिथे मिळेल का तेही पाहावं लागणार आहे. लॉंग स्टॉपला तिथून पुढे आपल्याला बिलॉंग करताना पाहायला मिळेल लेग बाईटच्या स्वरूपामध्ये परंतु धावा मिळतील या 4 चौकार. मॅचला इथून पुढे पुन्हा एकदा सुरुवात आपण करूयात. टीमची धावसंख्या ही धाबावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली ती म्हणजे 39 आकड्यावरती. इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची गरज. 18 बॉल 26 ची गरज इथून पुढे असणार आहे. जवळपास आपण पाहतोय 8.30च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. बॅटिंग करणारा संघ तो म्हणजे आपण पाहतोय माऊली मोटार्स लोणेरे या टीमला अजूनही गरज आहे आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय या स्पर्धेचे अध्यक्ष ज्यांनी खऱ्या अर्थानं हे स्वप्न पाहिलं आणि त्यांच्या समवेत आलेले संपूर्ण साथीदार मग ते भाई दसवते असतील नंदुशेठ वाडवळ असतील सतीशदादा भोसले असतील आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय त्यांनी उभी केलेली कमी वेळामध्ये उभी केलेली ही स्पर्धा
अगदी दमदार या स्पर्धेमध्ये सुपर हिट होताना पाहायला मिळते. परंतु आता एका खेळाडूच्या भूमिकेमध्ये वैभव टेंबे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती पुन्हा एकदा संघाचे कर्णधार नागाव गावाला बिलॉंग करणारे आदेश कडबे हाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन खेळताना पाहायला मिळतील. याही खेळाडूची चर्चा आहे. आता काहीतरी करून दाखवावं लागेल टीमसाठी. पहिला बॉल आपण पाहतोय लो व फुल टॉस वेगानं हाताळला गेला होता. एक धाव तिथे कंप्लीट केली गेली आहे. दुहेरीचा प्रयत्न असेल का तेही पाहावं लागणार आहे. फंबल झाले थोडेसे, परंतु त्याच वेळेला एका धावेवरती थांबवलं. सिद्धेश यांचा कॉल आपल्याला पाहायला मिळाला. एका धावावरती थांबले. टीमची धावसंख्या धाबावरती पाहायला मिळाली ती म्हणजे 40. इथून पुढे 17 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची गरज. पहिलीच मॅच आपण पाहतोय दिवस क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये. आणि कालच्याही दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर टीमचे कॅप्टन साहिल गुडेकर हे क्वालिफाय होताना पाहायला मिळाले. नुकतेच या हंगामामध्ये त्यांना त्यांच्या आयुष्यामधली पहिली बाईक मिळाली आणि याही स्पर्धेमध्ये आपला पाहायला मिळाले ते क्वालिफाय झालेत आणि त्यांची पुन्हा एकदा नजर बाईक वरती नक्कीच असेल, कारण फार मोठी गोष्ट आहे ग्रामीण खेळाडूंना बाईक मिळणं. षटकातील पुढचा बॉल ह्याही वेळेला गोल टप्प्याचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळायचं होतं अक्रॉस लाईन. त्याही पलीकडे आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि टीमची धावसंख्या ही धपावती पाहायला मिळते म्हणजे 41 या आकड्यावरती आपण पाहतोय. मग अशी आपण पाहिलं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये निवेश शेळके साहेबांनी सांगितलं अगदी तेव्हा जुन्या जमान्यामध्ये तितकंसं पारितोषिक नव्हते, अगदी काही रुपयांमध्ये ते पारितोषिक होते. परंतु आताचं क्रिकेट पाहायला गेलं तर मॉडर्न डे क्रिकेट आहे. अगदी लाखांच्या दरामध्ये आपल्याला बक्षिसं जाताना पाहायला मिळाली आणि मालिकावीरसाठी बाईक तेही फार लक्ष वेधलंय. षटकातील पुढचा बॉल ह्याही वेळ आडव्या बॅटने खेळलाय. अलॉंग द विथ कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतो. एक धाव घेतली तिथे आणि याही वेळेला एकच धाव धाबावरती पाहायला मिळतीये म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणता येईल. धावा येत नाहीयेत. एक धाव पुढे जातीये. 42 आकड्यावरती टीमची धाव संख्या. इथून पुढे जिंकण्यासाठी आपण पाहतोय ती म्हणजे 23 धावसंख्येची गरज आहे आणि बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे तो म्हणजे 15 बॉल 23 धावसंख्येची गरज. समोर डाव आताचा विध्वंसक फलंदाज सिद्धेश कोरबे. यावेळेला आपण पाहतोय दांडी गुल झाली आहे. एस्टनचा वेद क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय मोठी विकेट. सिद्धेश कोरबे इथून पुढे मैदानाच्या बाहेर. आलेला फलंदाज पहा सिद्धेश कोरबेच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, परंतु त्याच्यानंतर विचार केलात ना तर मागच्या 6 बॉलमध्ये सिद्धेश कुठेतरी स्ट्रगल करत होता. फक्त त्याच्या बॅटमधून धाव आली ती म्हणजे 1 आणि तो इथून पुढे मैदानाच्या बाहेर गेला. न्यू वॉटर मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आपल्यामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मूर गावाला बिलॉंग करणारे आणखीन एक चांगले बॅटर शुभम भोसलेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 42. इथून पुढे गरज असणार ती म्हणजे 23 धावसंख्येची. बॉलचा खेळ बाकी आहे तो म्हणजे 14. याही वेळेला आपण पाहतोय आडव्या बॅटने केलेला फटका. खेळाडू तिथे वेगाने येत आहेत. मिड विकेटच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षण चांगलं राहिले आहे. फेकी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच वेळेला फक्त आणि फक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये. आदेशने देखील चांगली कंजूस गोलंदाजी केली आहे. म्हणजे फक्त 5 बॉल मध्ये धावा खर्च केल्यात त्या म्हणजे 4 आणि एक महत्वाची विकेट आपल्या नावावरती केली आहे. नागाव गावाला बिलॉंग करणारा कमी वयामध्ये याही खेळाडूची चर्चा संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये राहिली आहे आणि तोच आदेश खडबे मैदानाच्या आतमध्ये आज अ कॅप्टन म्हणून दमदार कामगिरी करतोय. शेवटचा बॉल लोबा पुलटा सुद्धा त्याही वेळेला आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न तिथे असणार वेगानं
आणि 2 धावा इथून पुढे आपल्याला धावून काढताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 14 इथून पुढे येईल संपुष्टात. टीमची धावसंख्या आता पकडते पाहायला मिळते ती म्हणजे 45 आकड्यावरती 45. अजूनही इथून पुढे 12 बॉल्स खेळ बाकी असणार आहे आणि जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची गरज. इथून पुढे बॅटिंग करणारी टीम माऊली मोटार्स लोणेरे या टीमला 12 मध्ये बनवायच्यात 20. म्हणजे महेंद्र भाऊ मस्के यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चला टीम मीटिंग नकोय, पुन्हा एकदा मी आपलं लक्ष वेधेन. आपण त्वरित मॅचला इथून पुढे सुरुवात करायची आहे, जिथे 12 बॉल जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची गरज आपण पाहणार आहोत. एक दमदार मॅच पाहतोय. पहिल्याच सकाळच्या सत्रामध्ये एका गावाला मूर गावचा कर्णधार, एका गावाला नागाव गावचा कर्णधार आपण पाहतोय आणि निमित्त आहे ते म्हणजे मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हे पर्व पहिले. 12 मध्ये 20 ची गरज आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे 5वा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय. नवघर गावाला बिलॉंग करणारे विराज करकरे मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती आपल्याला येताना पाहायला मिळतील. 12 मध्ये त्यांना 20 वाचवायचे आहेत. समोरच्या टीमला पाहतोय म्हणजेच माऊली मोटार्स लोणेरे संघाला 12 मध्ये 20 बनवायचे आहेत. एकाच्या हातामध्ये बॅट आहे, एकाच्या हातामध्ये बॉल आणि सामना रंगतोय मानगाव ग्रामीण प्रीमियर लीगच्या या पर्व पहिल्यामध्ये. अंबरलेच्या या मैदानावरती पहिला बॉल. ओ खराब पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल इथे पाहायला मिळाला. कदाचित बॉल हातामधून सुटला असेल, परंतु इथे माफी नाहीये. इथे तुम्हाला दंडित केलं जाईल. नो बॉलचा इशारा इथून पुढे आलाय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. इथून पुढे 12 बॉल 19 धावसंख्येची गरज आणि येणारा पुढचा बॉल. ही स्पर्धा सध्याच्या आठवड्यामध्ये आहे सुपरहिट. येणारा बॉल पुढचा फ्री हिट. लोबा फुलटॉस होता ही वेळ आपण पाहतोय. आक्रमण तितकंच चांगलं झाले खेळाडू आहे त्याच्या वरतून आपण पाहतोय अडवण्याचा प्रयत्न. वा A1 दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी परफेक्ट टाइम वरती जम्प आणि त्याच वेळेला बॉल अडवण्याचा प्रयत्न. अडवला गेला. आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवल्या गेल्या आणि टीमची धावसंख्या पाहायला मिळते म्हणजे 48 आकड्यावरती. इथून पुढे 17 ची गरज आहे. बॉल सगळे बाकी आहे तो म्हणजे 11 बॉल 17 ची गरज. पहिलीच मॅच. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतोय बरेचसे सफल झाले. सफल होऊन ऑन साइडला खेळायचं होतं, परंतु त्याही पलीकडे आपण पाहतोय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, भावेश कुर्बेच्या हातामध्ये. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. हे षटक फार महत्वाचं असणार आहे. आता कशा पद्धतीने जाईल मित्रप्रेम 11 नागाव तेही पाहावं लागणार आहे. परंतु समोर आपण पाहतोय माऊली मोटार्स लोणेरे, तोही संघ चांगल्या पद्धतीचा आहे. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटनं परफेक्ट टायमिंग. आक्रमकता पाहायला मिळाली. षटकार आणि पंचांची कामगिरी अगदी त्याच पद्धतीची पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 54 आपण पाहतोय. 11 ची गरज इथून पुढे असणार आहे आणि बॉलचा खेळ बाकी असणार आहे तो म्हणजे 9 बॉल 11 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. तिथे थोडेसे थांबताना पाहायला मिळाले. थोडेसे खेळपट्टीच्या मध्ये अगदी आपल्याला अडथळा निर्माण होताना पाहायला मिळाला. 9 बॉल 11 ची गरज. शुभम भोसलेकर, केतन भोसलेकरच्या तालमीत खेळाडू तयार झालेला आपण पाहतोय आणि तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. या वेळेला फटका बसलाय. बॉल हवेमध्ये आहे. इथून पुढे ट्विस्ट निर्माण होईल का? आली आहे विकेट. ट्विस्ट निर्माण झालाय आणि हा आपण पाहतोय धक्का क्रमांक 14 बॅटिंग करणारी टीम माऊली मोटार्स लोणेरे याला 14 धक्का. विकेटचं पतन.
राखीव षटकार आला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं शुभम भोसलेकर यांना आणि तिथे तिथून चूक घडताना पाहायला मिळाली आणि विकेट त्यांनी मात्र मैदानाच्या बाहेर आपल्याला जाताना पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 6व्या क्रमांकासाठी धीरज आलेत. याही वेळेला लोवर फुलटा सुद्धा आडव्या बॅटने केलेला फटका खेळाडू तिथे आहे. क्षेत्ररक्षण चांगले राहिले. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न असेल का? थांबवलंय. फेकी चांगली पाहायला मिळाली. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये टीमची धाव संख्या धावपळकरती पाहायला मिळते ती म्हणजे 55 या आकड्यावरती. इथून पुढे 10ची गरज असणार आहे आणि बॉल सगळे बाकी असणार आहे तो म्हणजे आपण पाहतोय 7 बॉल 10 धाव संख्येची गरज. शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच जाईल. 7 मध्ये 10 बनवायचे. वैभव टेंबे आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकिंग एंड वरती. संपूर्ण माऊली मोटर्स लोणेरे टीमच्या नजरा आता वैभव टेंबे यांच्याकडे असतील. याही वेळेला समोरच्या दिशेने खेळून काढलेला फटका वेगाने बॉल आलाय. लॉंग ऑफचा खेळाडू आला. एक धाव घेतली आहे. एकाच धावेवरती थांबावं लागतंय. षटक क्रमांक 5 इथून पुढे येईल संपुष्टात. एंड ऑफ द 5th ओव्हर. टीमची धाव संख्या 56 या आकड्यावरती. 6 बॉल जिंकण्यासाठी इथून पुढे गरज असणार ती म्हणजे 9 धाव संख्येची. 6 बॉल 9ची गरज. एका साईडला आपण पाहतोय माऊली मोटार्स लोणेरे आणि दुसऱ्या साईडला आपण पाहतोय मित्रप्रेम 11 नागाव. हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. ड्रिंक्स ब्रेक आपण छोटासा इथे घेतला गेलाय आणि आपण ऐकू. दर्जेदार स्पर्धा दिवस क्रमांक 5 मॅच क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये 7 क्रमांक 2 हे चालू आहे. षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती नागाव गावाला बिलॉंग करणारे साहिल शिर्के मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 6 बॉल 9ची गरज. इथून पुढे हिरो बनायचं असेल तर याच्यापेक्षा मोठा प्लॅटफॉर्म या मानगाव मध्ये आता या ग्रामीण खेळाडूंना नाहीये. त्यामुळे हिरो बनण्याची संधी चालून आली आहे. पहिला बॉल वैभव टेंबे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आक्रमण केलंय परंतु फटका फटलाय. पहिल्या बॉल वरती विकेट आली आहे. वैभव टेंबे इथून पुढे मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 5 बाद. ताकद कमी पडली. वाईट इज लॉंगॉनला खेळाडू होते आणि त्यांनी तिथे कॅच कंप्लीट केली गेली आणि वैभव टेंबे यांना मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती करण जांभरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. रेपोली गावाला बिलॉंग करणारे करण जांभरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 5 बॉल जिंकण्यासाठी 9 धाव संख्येची गरज. समोर नौका गोलंदाज आपण पाहतोय साहिल. ओहो यावेळेला दांडी 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 गुल. विकेटचं पतन. 1 ब्रिंग्स 2 बाद.
4 बॉल जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज इथून पुढे असणार आहे. छप्पन्न धावा झालेल्या आहेत. 9ची गरज असणार आहे. 6 मध्ये 9 पाहिजे होता. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता इथून पुढे 4 मध्ये 9ची गरज इथे असणार आहे. येस, आणि निवेश शिर्के यांच्या मदतीतून इथून जर सामना साहिलने जर जिंकून दिला टीमसाठी तर 500 रुपयाचा कॅश प्राइज तेही इथून पुढे असणार आहे. परंतु समोर आपण पाहायला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रमन वाघोसकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्याचबरोबर संघाचे संगमक तुकारामजी उंटरे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हो, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आला पहिला बॉल वरती ऑन साइडला खेचलेला व्हेरी मच निडेड मॅच मध्ये हवा काढणारा सिक्सर. षटकार पाठवलं म्हणजे आता इथून पुढे 3 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची गरज अजूनही इथे असणार आहे. पहा, मॅच अजूनही संपली नाहीये कारण का साहिलच्या नावावरती पहिल्या 2 बॉलवरती विकेट होते आणि आता इथून पुढे साहिल कशा पद्धतीची गोलंदाजी करेल तेही पाहावं लागणार आहे. मी म्हटलं होतं आजचा दिवस आज शानदार फ्रायडे असणार आहे कारण का ज्या पद्धतीने 4ही आयकॉन आहेत ना अगदी संपूर्ण प्रेक्षक वर्गांची मनोरंजन करताना पाहायला मिळतील. 3 बॉल 3ची गरज आहे. याही वेळेला आपण पाहतोय हलक्या हाताने फक्त ढकललंय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली आहे. 2 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 2 धाव संख्येची गरज इथून पुढे असणार आहे आणि आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील धीरेश उभारे मैदानाच्या आतमध्ये आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. अंबरले गावाला बिलॉंग करणारा धीरेश उभारे 2 बॉल 2ची गरज. याही वेळेला फटका फसलाय. कॅच टेकन सक्सेसफुली. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. एंटरटेनमेंट 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 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणखीन एक धक्का. येस, थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये पहिलीच मॅच आहे. मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले पाहतोय. दिवस क्रमांक 5वी, मॅच क्रमांक 1, सत्र क्रमांक 2 आणि मॅच कुठे आली आहे? 1 बॉल 2 धावसंख्येची गरज. सामना बरोबरीवरती सुटला तर मग इथून पुढे सुपर ओव्हरचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आता काय घडणार तेही पाहावं लागणार आहे आणि न्यू बॅटर 9व्या क्रमांकावरती येण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळतील प्रमोद करकरे. दहिवली गावाला बिलॉंग करणारे हे खेळाडू प्रमोद करकरे मैदानाच्या आतमध्ये. संपूर्ण नजर आता प्रमोद वरती असणार आहेत. 1 बॉल 2 धावसंख्येची गरज. इथून पुढे आता फिल्डिंग अटॅक कशा पद्धतीने सजवला जाईल तेही पाहावं लागणार आहे. अटॅकिंग असेल की डिफेन्सिव्ह असेल तेही पाहावं लागणार आहे. गोलंदाजी करत असताना गोलंदाज आता कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करेल तेही पाहावं लागणार आहे आणि फलंदाजी करत असताना फलंदाज प्रमोद हा आता ताकदीचा वापर करेल की मग इथून पुढे युक्तीचा वापर करेल तेही पाहावं लागणार आहे कारण का स्पर्धा फार मोठी आहे. परंतु प्रेक्षक वर्ग देखील आता वाट पाहत आहेत. 1 बॉल 2ची गरज आहे या मॅच मध्ये. एका साईडला नौका गोलंदाज साहिल शिर्के आणि दुसऱ्या साईडला आपण पाहतोय तो म्हणजे प्रमोद करकरे. मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल 2ची गरज आहे. मानगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा हा थरार आहे. शेवट्याकडे स्पर्धा थोड्या दिवसामध्ये पाहायला मिळते. आपण स्पर्धेचा 5वा दिवस पाहतोय आणि त्याचबरोबर 7व्या दिवशी आपल्याला पाहायला मिळेल की शेवटच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये कुणाच्या नावावरती ही ट्रॉफी जाईल. परंतु 1 बॉल. चला, वेळ फार खर्च करता विनंती असणार आहे. आपण कॅप्टन चला विनंती असणार पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन. आपण मॅचला इथून पुढे सुरुवात करायची. 5 मॅचेस अजूनही कव्हर करायचे आहेत. परंतु प्रेक्षकांना विनंती करेल ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरात टाळ्यांचा गजर करूयात. दोन्ही टीमला देऊयात पाठिंबा. 1 बॉल
2ची गरज, 1 धाव तिथे कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव होईल का तेही पाहावं लागणार आहे. तो पैकी पार मिळाली आणि अशा पद्धतीने 2 धावा कंप्लीट केल्या जातात. माऊली मोटर्स लोणेरे हा संघ या पहिल्या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवर दे काही क्षणामध्ये सेकंदामध्ये मॅच विजयी होताना पाहायला मिळतोय. येस, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन टीम माऊली मोटर्स लोणेरे या टीमला विजयी प्राप्त झालाय. मॅचचा हिरो